नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. श्रावणी उपवासात सोमवारचा उपवास सोडण्यासाठी गोड म्हणून भरपूर लोकं तांदळाची खीर बनवतात. पण तांदळाची खीर बनवायला काही लोकांना किचकट वाटतं. तर आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की सोप्या पद्धतीत महत्त्वाची एक छोटीशी टिप्स मी जर माझ्या व्हिडिओत देते, ती टिप्स मी तुम्हाला देणार आहे. चला तर पाहूया तांदळाची खीर. सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. 1 चमचा खसखस घ्यायची. ती खसखस आपण मस्त एकदम लाल होईपर्यंत, थोडीशी नॉर्मली लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. ती काढून घ्यायची. मग नंतर त्यात आपण एक मोठा चमचा तूप घेऊ शकता. मी छोट्या चमच्याने घेतले त्यामुळे 4-5 चमचे टाकलेत. पण तुम्ही एक मोठा चमचा, म्हणजे आपली पळी म्हणतो आपण, ती पळी चमचा घेऊ शकता तुम्ही तूप. थोडंसं तूप नॉर्मल गरम झालं की त्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे. ड्रायफ्रूट्स एकदम छान मस्त भाजून झाले. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम, किशमिश, आपण बेदाणे वापरू शकता. खोबरे थोडंसं किसून घेतलं आहे. ते चांगले एकदम मस्त भाजून घ्यायचं. तुपात एकदम छान भाजून झालं की त्यातनं वरतून आपण आपली खसखस पण टाकून द्यायची. ती चांगली भाजली की मग त्यात आपण दूध टाकायचं आणि साखर टाकायची. दुधाचा अंदाज मी तुम्हाला सांगते. मी इथे 2 लिटरच्या जास्त खीर बनवली असेल तर मला 3 ग्लास मी दूध घेतले आणि 2 ग्लास मी पाणी घेतले. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा फक्त दुधानेही बनवू शकता. तुमच्यावरती आहे ते कसं बनवायचं आहे. तर हे आता चांगलं भाजून झालेलं आहे. एकदम किशमिश पण फुगलेत आणि खसखस टाकली मी त्यात. ती पण 2 मिनटं नाही, 2 सेकंद भाजून घ्यायची. मग आता त्यात मी दूध ओतले. आपण आपल्या अंदाज, म्हणजे आपण जर असेल जास्त दूध तर जास्त वापरू शकतो किंवा पाण्यात पण ही खीर खूप छान लागते. मी इथे 5 ग्लास पाणी ओतलंय. आता पाणी टाकून झाल्यावरती आपण त्यात साखर टाकू. मी याच्यासाठी 1.5 वाटी साखर घेतली. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त साखर करू शकता, तुम्हाला जसं गोड आवडतं आहे तसं. आता इथे तुम्ही पाण्यातही खीर करू शकता किंवा दुधातही पूर्ण खीर करू शकता. ही खीर तशी खूप छान लागते. आता तुम्हाला जर वाटलं की तुम्ही कमी पाणी टाकू शकता तर मी 5 ग्लास घेतले. ते अंदाजे 250 ml चा 1 ग्लास असेल. पण तुम्हाला जर वाटलं की आता खूप पातळ होते का काय, मग तुम्ही काय करायचं, थोडंसं 4-4.5 ग्लास पाणी टाकू शकता आणि अर्धा ग्लास पाणी कोमट पाणी घ्यायचं. पण खिरीसाठी पहिले तर कोमट दूध घ्यायचं आणि कोमट म्हणजे गरम दूध घेऊ शकता किंवा गरम पाणी घेऊ शकता. गार पाणी वापरायचं नाही. मग त्यातला अर्धा ग्लास आपण काढून ठेवायचा आणि तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट होईल हे मिश्रण तर तुम्ही त्याच्यात ते टाकू शकता. आता मस्त उकळी आली आहे. तर आपण आता वापरणार आहोत आपली ट्रिक. तर ट्रिकसाठी काय करायचं आहे, मी आता तुम्हाला दाखवते तसं एकदम पातळ असं तांदळाचं मिश्रण करून घ्यायचं आहे. आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते वाटायचे आणि ते तांदूळ घट्ट ठेवायचे नाही. असे एकदम पातळ, म्हणजे चमच्याने एकदम पातळ होईल असं पातळ मिश्रण करून घ्यायचं. त्याने काय होतं की खीर अजिबात घट्ट होत नाही किंवा त्याचे गटुळे तयार होत नाहीत. आणि उकळी आली की मग त्यात थोडी करून आपण टाकायचे. आता मी व्हिडिओ बनवता टाकते त्यामुळे मी थोडंसं खाली ठेवून हे करते. पण थोडं करून 2-3 ह्याच्यात टाकून द्यायचं. तुम्हाला वाटलं की आता बाबा खूपच घट्ट होईल, एवढ्या मिश्रणासाठी पाणी खूप कमी आहे, तर आपण त्या वाटीत परत थोडंसं गरम पाणी टाकून त्यात ओतून द्यायचं. ते होऊन जातं एकदम छान आता सगळं मिश्रण टाकून झाल्यावर ह्याला थोडंसं हलवायचं आहे. चांगली उकळी येऊन द्यायची. थोडंसं शिजून द्यायचं, म्हणजे थोडंसं शिजलं की ते एकदम छान खीर तयार होते. आता मी यासाठी काय केलं आहे, मी तर अंदाजे करते. आता आपली 1.5-2 लिटर खीर तयार झाली असेल. माझी रोजची अंदाजाचं पातेलं आहे त्यामुळे मी काय अंदाज घेत नाही. पण तरीही मी एक मूठभर तांदूळ भिजत घातले असतील, म्हणजे ओंजळभर तांदूळ भिजत घातले असतील एवढ्या खरीसाठी, 1.5-2 लिटरसाठी. आणि आपण इंद्रायणी वगैरे चांगले तांदूळ घातले ना की छान खीर तयार होते, त्याचा सुगंध चांगला येतो. त्यामुळे मी एक मूठ ओंजळभर तांदळाची 1.5 ते 1.5-2 लिटर खीर तयार झाली. आणि आता तुम्ही पाहताय की किती सुंदर खीर तयार झाली, एकदम छान. आणि अशीच पातळ ठेवायची थोडीशी. त्यात वरून आपण उकळी आल्यावरती इलायची वगैरे टाकू शकतो. एकदम दुधासारखी आपण पातळ खीर तयार, म्हणजे एकदम घट्ट दूध असतं ना तसं पातळ खीर तयार करायची. कारण ती नंतर थोडीशी घट्ट होऊन जाते. म्हणजे नॉर्मल जी आपल्याला हवी आहे ती कन्सिस्टन्सी येते त्याची.
त्यामुळे आपण काय करायचं, एकदम मीडियम घट्ट दुधासारखी खीर तयार करून घ्यायची आणि मग थंड झाल्यावरही मी तुम्हाला ती खीर दाखवेल. थंड झाल्यावरती एकदम छान राहते ती खीर, अशी एकदम घट्ट होऊन जात नाही. नाहीतर काही काही लोक ना आधी करतात तेव्हा खूप छान झालेली असते, पण ती थंड झाल्यावरती पूर्ण घट्ट होऊन जाते. मग ती खाण्यात मजा येत नाही, की एकदम घट्ट चमच्यानी खाल्ल्यासारखं, आईस्क्रीम खाल्ल्यासारखं खीर होते. बघा आता माझी खीर एकदम जशी आहे तशी, एकदम जशी आपल्याला पाहिजे तशी खीर तयार झाली. अशा पद्धतीने तुम्ही खीर केली की नक्कीच तुमची खीर खूप छान तयार होईल. तुम्ही मग या श्रावणी सोमवारी नक्की करून पहा या तांदळाची खीर, आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. थँक्यू.